नमस्कार मंडळी, वसई लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं मी स्वाती जोशी मनापासून स्वागत करते। मंडळी, नवरात्र उत्सव सुरू झाला आहे। नवरात्र म्हणजे नवरात्रीचा उत्सव, नवरात्र म्हणजे ऊर्जेचा उत्सव, नवरात्र म्हणजे शक्तीचा उत्सव, नवरात्र म्हणजे दुर्गेच्या 9 रूपांचा उत्सव। आणि ही दुर्गेची 9 रूप आपल्याला वेळोवेळी भेटत असतात। ते तुमच्या माझ्या सगळ्या स्त्री शक्तीमध्ये आपल्या आजूबाजूला अशा स्त्री शक्ती सदैव कार्यरत असतात आणि त्यांच्यामध्ये कधी आपल्याला दुर्गा भेटते, कधी लक्ष्मी, कधी अन्नपूर्णा, कधी सरस्वती, अशा अनेक रूपांनी ती आपल्या भोवती सदैव असते। आजही आपल्या स्टुडिओमध्ये अशीच लक्ष्मीच्या रूपात वास करणारी अशी एक महिला आपल्या सोबत इथे आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेली आहेत आणि त्या महिला म्हणजे आज वसईमध्ये तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात एक हमखास आवाज निघतो सोने खरेदीच्या वेळी, तो म्हणजे पाटील आणि पवार। आणि ह्याच पाटील पवार ह्याच्या डायरेक्टर, पाटील पवार दागिन्यांच्या डायरेक्टर ज्या आहेत त्या म्हणजे भारतीताई पवार। भारतीताई नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत। नमस्कार। वसई लाईव्ह चॅनलचं मी मनापासून अभिनंदन करते की त्यांनी आम्हा सर्व नवदुर्गांना हा सन्मान दिलाय। मंडळी, भारतीताईंना कोण ओळखत नाही। आज आपल्या प्रत्येकीच्या घरामध्ये काही ना काही अंशी कुठल्या ना कुठल्या सणाच्या सोने खरेदीच्या निमित्ताने पोचल्या आहेत, त्या म्हणजे भारतीताई। पण बरं का मंडळी, इथेच भारतीताई थांबत नाहीये। तर भारतीताईंचा परिचय द्यायचा झाला तर भारतीताई ह्या महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर कीर्ती महिला संस्थेच्या त्या अध्यक्ष असून त्यांनी भाग्यश्री पतपेढी ही महिला सहकारी संस्था स्थापन केलेली आहे। त्याचबरोबर त्या लायन्स क्लब बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। प्रकारची समाजसेवेमध्ये सुद्धा भारतीताईंचा फार मोठा वाटा आहे। तर आपण पुढच्या गप्पा भारतीताईंच्या बरोबरच मान। भारतीताई, स्त्री म्हटलं की तिला दागिन्यांचं वेड आलं, म्हणजे अगदी आपण आपल्या आदिम युगापासून जरी गेलो की ज्यावेळी आपण म्हणतो पाषाण युग होतं, त्यावेळेची स्त्री सुद्धा त्यावेळेचे वेगवेगळ्या रंगाच्या खड्यांचे दागिने वापरत होती। ते तर झालं पाषाण युगातलं। त्याच्यानंतर आपण जर का ऋग्वेदातल्या स्त्रिया ह्यावरती जेव्हा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला एक गोष्ट कळते की तिकडच्या त्या काळातल्या स्त्रियांचं ज्यावेळी वर्णन केलं जातंय, त्यांच्या कपड्यांचं वर्णन केलं जातंय, त्यांच्या दागिन्यांचं वर्णन केलं जातंय, त्यावेळी सुद्धा ऋग्वेदात हे कळतंय की त्या स्त्रीला सुद्धा दागिने हे आवडतच होते। कदाचित त्यावेळेच्या दागिन्यांची नावं वेगळी होती, निष्क म्हटलं जायचं त्यावेळी, अजून असं काहीतरी रुग्म म्हणून एक दागिना होता, असे वेगवेगळे दागिने त्यावेळी सुद्धा होते। थोडक्यात काय तर स्त्रीला दागिने हे आवडतात। आणि तुम्ही तर आज पाटील पवार ज्वेलर्सच्या डायरेक्टर आहात, तर हे नक्कीच आम्हाला ऐकायला आवडेल की एक सर्वसामान्य स्त्री ते पाटील पवार ज्वेलर्सच्या डायरेक्टर, हा प्रवास आवडीचा होता की गरजेचा होता? सर्व दर्शकांना नमस्कार। ताईंनी दागिना आणि महिला हे सांगितलं। हे एक दागिना हे संस्कृतीशी निगडित अशी गोष्ट आहे आणि मला वाटतं की इतर देश बघता भारत हा आजही दागिन्यांची प्रत्येक महिला ही वेडी आहे, कारण आपली संस्कृती किंवा ताईंनी जसं सांगितलं संस्कृतीतच हा वारसा आलाय आणि महिलांना नटणं हा सगळ्यात आवडता विषय असतो आणि त्या दागिन्याशिवाय ती नटू शकत नाही। त्यामुळे दागिन्यांना खूप जास्त महत्व आपल्या जीवनातच आहे। पण तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला? म्हटलं की हा प्रवास सुरू करताना आवड होती की काही गरज होती की घरचा वारसा होता? खरं म्हणजे हा प्रवास कसा सुरू झाला ही मोठी रंगतदार कथा होऊ शकते की मला लहानपणापासूनच स्वतःलाही नटण्याची आणि दागिन्यांची आवड होती। आणि तसं म्हटलं तर आम्ही स्वर्णभूमीत जन्माला आलो जळगावला, तर त्यामुळे जेव्हा माहेरी जाणं येणं व्हायचं तेव्हा माझ्या मिस्टरांनी पण एक पहिल्यापासून व्यापारीच होते। दरवेळेला गेलो की आम्ही सोनं खरेदी करायला जायचो की आपण जळगावहून सोनं घेऊ, आणि असं करताना त्यांना ते एक असं आकर्षण झालं की आपण हा व्यवसाय करू शकतो का। आणि त्यातनं त्यांनी ही खरी मुहूर्तमेढ रोवली आणि अख्ख्या आमच्या सासऱ्यांनी, माझ्या दिरांनी त्याला खूप सपोर्ट दिला आणि आज आमचं 35 वर्ष पूर्ण झाली या व्यवसायाला आणि त्याची भरभराट तुम्ही सगळे बघतातच आहात। आज 3 पेढ्या आणि आणखी 2, एक बोईसर आणि नालासोपार अशा कुटुंबाच्या 5 सुवर्ण पेढ्या सुसज्ज अशा उभ्या आहेत आणि तुमच्या आमच्या सगळ्यांचा संपर्क त्याचमुळे येतो आणि जी होईल ती सेवा आम्ही ग्राहकांची करतो आणि त्यांच्या पसंतीस कायम उतरतो। दागिने निवडणं हे कौशल्य आहे किंवा एक कसब आहे आपण म्हणूया, तर तुम्ही स्वतः वैयक्तिक ह्या गोष्टींमध्ये लक्ष देता का? म्हणजे पारंपरिक दागिने म्हणा किंवा आता थोडंसं आधुनिकतेकडे, म्हणजे थोडासा दागिन्यांचा हे बदलला
गेलेला आहे, आधुनिकतेकडे पण काही दागिने गेलेले आहेत. तर तुम्ही स्वतः हे आपलं कौशल्य कशा पद्धतीने तिथे लावता? एक मागच्या एक वाक्याच्या आधी तुम्ही बोललात की तुम्ही यात कसे आलात, तर साहजिकच कुटुंबाचा व्यवसाय आणि थोडीशी मलाही यातून असलेली आवड आणि त्यामुळे मी यात आले. आणि जेव्हा काही आमचं एक एकत्रित कुटुंब होतं, त्यानंतर जेव्हा असा निर्णय झाला की ह्या भावांनी हे बघायचं, ह्या भावांनी हे बघायचं, त्यानंतर जेव्हा माझ्या मिस्टरांनी असं त्यांना वाटलं की एवढा मोठा व्यवसाय आणि मी एकटा पडेल, आणि जेव्हा की माझी मुलं 18च्या वयाच्या खाली होती, त्यावेळेला मला प्राकर्षाने जाणवलं की म्हणजे मी हे मदत केलीच पाहिजे आणि ह्या व्यवसायाकडे बघितलंच पाहिजे. आणि तिथूनच माझाही खरा उद्योजिकेचा प्रवास सुरू झाला. तुम्ही सांगता तसं की जी काही छोटे बारीक गोष्टीतले बदल मात्र मी आग्रहाने केले. मी स्वतः कोल्हापूरला जाऊन राहिले, तिथले मणी, तिथल्या डिझाईन्स शोधल्या, त्यांच्याशी वार्तालाप केला आणि त्या कमी वजनाच्या मराठी वस्तू आणण्याचं सगळ्यात पहिले मी आमच्या याच्यात बदल केला. त्यानंतर महिला म्हटलं की तिच्या अडचणी मला जास्ती कळत होत्या, त्या मी व्यवसायात मांडल्या की महिलांना सुरक्षित, काही कुटुंबाला लपवून पण काही पैसे जमवण्याची सवय असते किंवा बचत हे असतं, तर त्यानुसार जर तिला काही आपण सवलती दिल्या किंवा हात दिला मदतीचा, तर ती योजना सुद्धा मला ठामपणे आवडेल की मी माझ्या आग्रहाने त्या योजना आम्ही सुरू केल्या आणि मंथली स्कीम आम्ही चालू केली आणि आजतागायत असंख्य मेंबर आमचे त्यात जोडले गेलेले हो, आहेत. कारण प्रत्येकीला दागिना हवा असतो. काही ना काही गोष्टींमुळे कदाचित एक हाती घेता येत नाही किंवा घरातल्यांपासून तो हळूच घ्यायचा असतो. त्यामुळे मला वाटते की ही जी काही तुम्ही स्कीम सुरू केली ही सगळ्याच महिलांची लाडकी स्कीम आहे. जशी आज लाडकी बहीण आली आहे तशी ही स्कीम लाडकी आहे प्रत्येकीची, कारण जिच्या तिच्या कुवतीनुसार, ऐपतीनुसार प्रत्येक जण ती महिन्याला टाकत असतं आणि त्याच्यातनं एक दागिना घरात येत असतो. त्यामुळे म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या महिलांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी असणार आहेत आणि हा तुमचा सुवर्ण व्यवसाय आज 3ऱ्या पिढीपर्यंत गेलेला आहे आणि असा पुढेच पिढ्यानपिढ्या वाढत राहो. धन्यवाद. सुवर्ण व्यवसाय जो आहे ह्याच्याच बरोबरीने तुम्ही अलगदपणे हळूहळू समाजसेवेचं व्रत सुद्धा घेतलेलं आहे. तुम्ही आज भाग्यश्री पतपेढी तुमची आहे आणि आज त्याचं टर्नओव्हर पण बरंचसं आहे आणि वसई विभागामध्ये चांगली नावाजलेली ही पतपेढी आहे आणि ही पतपेढी संपूर्णतः सगळ्या महिलाच चालवतात, म्हणजे महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही पतपेढी आहे. तर ही पतपेढी का सुरू करावीशी अशी तुम्हाला वाटलं? बघा, एक मी माझे आई वडील शिक्षक, माझे सासरे शिक्षक, त्यामुळे एक नाही म्हटलं तरी संस्कार आतमध्ये रुजलेले होते आणि काहीतरी ठाम करावं आणि काहीतरी ठोस करावं असं मला कायम वाटायचं की समाजसेवेत तर मी खूप झोकून दिलंय. बऱ्याच माझ्या वयाच्या 23-24 वर्षापासून मी समाजसेवेत समजा आहे, पूर्ण ऍक्टिव्ह नसले तरी, पण मला असं वाटायचं की एक असा वृक्ष उभा करावा की जो मी नसताना सुद्धा उभं राहील. आणि त्यातनं ही संकल्पना मला आली. कीर्ती महिला संस्था चालवताना लक्षात आलं की महिलांच्या अनेक गरजा जरी असल्या तरी सगळ्यात महत्वाची अडचण त्यांना आर्थिकच असते आणि त्यामुळे त्या कुणावर तरी अवलंबून असतात. त्या आर्थिक अडचणी बघता बघता माझ्या लक्षात आलं की यांना आपण बचत शिकवली तर, यांच्यासाठी आपण बँक केली तर, किंवा काहीतरी आपण यांच्या जीवनात बदल करू शकतो का? की कारण मी सुव्यवस्थित कुटुंबात असले तरी पण मला आर्थिक नियोजन कळत नव्हतं, तर मला असं वाटलं की आपल्यालाही ते गरजेचं आहे आणि आपल्याबरोबर इतरांनाही शिकवण्याचं गरज. त्या संकल्पनेतून मी भाग्यश्री महिला पतसंस्था पाया रोवला आणि आज खूप आनंद वाटतो की त्यामुळे आज जवळजवळ 2200 महिलांना मी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. क्या बात आहे. आणि हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. पण ही पतसंस्था ही माझी एकटीची कधीच नाही आहे आणि कधीच राहणार नाही, कारण माझ्या ज्या काही डायरेक्टर्स आहेत त्याही माझ्या सोबत उभ्या आहेत. पण थोडंसं लक्षात असं येतं की महिलांना त्या दिवशीच्याच जगण्यापुरतं इंटरेस्ट असतो, पण त्याच्याशिवाय त्यांनी जर भविष्याचा वेध घेतला किंवा कुटुंबाच्या काही आर्थिक नियोजनाचा त्या भाग बनल्या तर मला वाटतं की देशात फार मोठा बदल होऊ शकतो. मला वाटते भाग्यश्री पतपेढी संस्था पुढचं पाऊल ह्या दृष्टिकोनातनं पण उचलेल. म्हणजे स्त्रीचा मूळचा स्वभावच असतो काटकसरीचा. म्हणजे मलाही आठवते माझी आई, आजी वगैरे तांदळाच्या डब्यात, साखरेच्या डब्यात 10 रुपये 20 रुपये ठेवणारी. म्हणजे हा काटकसरीचा स्वभाव तिचा मूळचाच असतो, पण त्याला आकार देण्याचं काम तुम्ही केलं. आणि त्याच्या पुढचं म्हणजे की आर्थिक नियोजन कसं करायचं, कारण हे सगळ्यात महत्वाचे आहे की फक्त आजचा दिवस बघून चालणार नाहीये, तर उद्याचाही बघता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं ह्या महिलांना म्हणजे म्हणूया आपण की आर्थिक साक्षरता येण्यासाठी काही तुम्ही तुमच्या भाग्यश्री पतपेढी ह्या संस्थेमार्फत काही एखादं प्रोजेक्ट करू इच्छिता का? प्रोजेक्ट तर नक्कीच करू. आम्ही आमचे काही जाहीर कार्यक्रम घेतो, त्याच्यामध्ये आम्ही आर्थिक साक्षरता हा विषय घेऊन त्याचे तज्ज्ञ बोलून महिलांना मार्गदर्शन केलं की तुम्ही तुमचे समजा 10 रुपये असतील तर त्या 10 रुपयांचं वेगवेगळ्या रीतीने नियोजन केलं तर त्या 10चे 20 नाही तर 15 तर नक्कीच झाले 15 पाहिजे. 10चे 10 राहायला नको किंवा 9 व्हायला नको, या रीतीने आम्ही पाऊल उचलतोय आणि याच्या पुढेही आम्ही
आम्ही ते काम करतच राहू. भारतीताई, तुमचा हा समाजसेवेचा पण एक खूप मोठा वाटा आहे वसईमध्ये. अनेक तुम्ही लायन्स क्लबच्या मार्फत अनेक कार्यक्रम करत असतात. वैयक्तिकरित्या सुद्धा तुम्ही अनेक सातत्याने काही ना काहीतरी सेवेला तुम्ही वाहून घेतलेला आहेत. पण त्याचबरोबर माणूस म्हणून संवेदनशील माणूस एक आतमध्ये रुजलेला असतो आणि हे कधी लक्षात येतं तर तुमचं जे कवितेचं पुस्तक आहे मनालय, ह्यातल्या जेव्हा कविता वाचल्या जातात त्यावेळी कळतं की अरे भारतीताई डायरेक्टर आहेत, म्हणजे तिथे फार व्यवसायात असल्या कारणामुळे त्या व्यवसायातली प्रॅक्टिकलता त्यांना करावीच लागते. त्याचबरोबर त्या समाजसेवा तर करतातच, महिलांसाठी आर्थिक नियोजनासाठी हे करण्यासाठी म्हणून एक शिक्षिका, जशी एक शिक्षिका असते की हे करा ग, हे असं व्हायला पाहिजे ग, हे तर तुम्ही शिकवताच आहात. पण त्याचबरोबर आतमधली एक संवेदनशील स्त्री किंवा एक संवेदनशील बाई म्हणून तुम्ही मनालयामध्ये बरंचसं काही बोलून जात आहे, बरंचसं काही सांगून जात आहे. मुळात त्या कवितेचं पुस्तकाचं शीर्षकच असं आहे की मनालय, मनातलं जे काही आहे ते तिथे त्या गाभाऱ्यात तुम्ही बांधून ठेवलेलं आहे, असं ते मनालय आहे. तर तुमचा हा एवढ्या सगळ्यातनं एक साहित्यिका किंवा एक कवयित्री म्हणून प्रवास सुरू झाला, तर हे तुम्ही कशा पद्धतीने केलं? खरं म्हणजे सृष्टीत जन्माला येणारे प्रत्येक व्यक्ती ही तिच्या वेगळ्या संवेदना घेऊनच जगत असते. अगदी. आणि मला असं वाटतं की माझा मनालयाचा हा प्रवास म्हणजे माझा स्वतःचा शोध होता, माझ्या मनाशी केलेला संवाद होता. आणि माझ्याशी एखादा चित्रपट आपण बघतो आणि त्यानंतर तो आपल्या मनात तो पिक्चर संपतो आणि मग नंतर आपल्या मनात तो चित्रपट सुरू होतो. तो केव्हा सुरू होतो की जेव्हा तो आपल्याशी निगडीत असतो किंवा त्यातली एखादी व्यक्तिरेखा ही आपल्या जीवनाशी, मग आपण त्याबद्दल स्वतःबद्दल विचार करतो. तशी आपली कविता किंवा आपली लेखणी, आपले विचार हे लोकांच्या मनाला भावले म्हणजे त्यांनी तिथे कुठेतरी समरसता दाखवली तर त्याच्यात खूप आनंद मिळतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलावंताला रसिक हा हवाच असतो किंवा म्हणजे देवाने पण सगळ्यात श्रेष्ठ कलाकृती मनुष्य बनवला का, कारण त्यालाही त्याची स्तुती हवी होती. आणि मग त्यातनं ते संवेदनशीलता माझी जी बाहेर आली ती हेच आहे की माझ्या मनाशी केलेला जो संवाद आहे तसं प्रत्येक मनुष्याने पहिले स्वतःचा शोध घेणं फार जिकरीची गोष्ट आहे आणि फार महत्वाची गोष्ट आहे असं मला त्यातनं सांगायचं. जर का मनालय मधली एखादी कविता तुमच्याकडे असेल म्हणजे असलीच पाहिजे ती, तर ती आम्हाला सगळ्यांनाच ऐकायला आवडेलच. मर्म तुझ्या बहाण्यांचे, माझ्या मनाशी केलेला संवाद आहे म्हणून मी मनाशी बोलते. मर्म तुझ्या बहाण्यांचे मला जाणवाया लागले, मलाही आता जगणे तसे समजायला लागले. बदलणाऱ्या ऋतूंचे गणित मला सोडवावे लागले, ऐन वसंतातही मन आता गलबलाया लागले. जसे आयुष्य धुपू लागले लिहिण्यात माझ्या ते झिरपू लागले, जसे आयुष्य धुपू लागले लिहिण्यात माझ्या ते झिरपू लागले. आयुष्याच्या डोलाऱ्याचे गणित आकड्यात भरकटू लागले, आयुष्याच्या डोलाऱ्याचे गणित आकड्यात भरकटू लागले. रोज नवे डाव नवे पेच, तहांचे उपचारही आता सुचू लागले, तहांचे उपचारही आता सुचू लागले. प्रवासाची दिशा निवडताना पावलांसवे डोळेही धुमसू लागले, प्रवासाची दिशा निवडताना पावलांसवे डोळेही धुमसू लागले. उत्तरे तुझ्या वेड्या प्रश्नांची, अरे मना उत्तरे तुझ्या वेड्या प्रश्नांची शोधताना मन हसू लागले, कारण तुला रिचवता नाही आले, मी मात्र ते आता रिचवू लागले. वा, म्हणूया ना आपुलाची संवादू आपुलेशी, असं हा आपल्याच मनाचा संवाद हा आहे. मला वाटतं की एखादा संवेदनशील माणूस, कवी म्हणूया, साहित्यिक म्हणूया, तो त्यावेळी आपल्या मनातल्या ज्या काही भावना असतात त्या तो आपल्या झरझर असतात त्या लेखणीने उतरवत असतो. पण त्या जेव्हा बाहेर पडतात त्यावेळी त्या फक्त त्याच्या नाही राहत, त्या तुमच्या आमच्यासारख्या सगळ्यांच्याच असतात. कारण ती कविता म्हणा किंवा तो लेख म्हणा हा प्रत्येकाची, ती कविता तर प्रत्येकाच्याच मनातली असते, फक्त त्याचे शब्द गुंफता येत नाहीत आणि तुमच्यासारखी मंडळी ते शब्द गुंफत असतात. अशा पद्धतीच्या तुमच्या ह्या कविता असतात. त्यामुळे नकळतपणे तुम्ही समाजासाठी म्हणजे हेही एक दान देत असता, लोकांना साहित्याचं हेही दान देत असता. भारतीताई, इथपर्यंतचा तुमचा प्रवास छान उलगडलेला आहे. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि वसई लाईव्ह न्यूज चॅनलनी तुमच्यासारख्या ज्या काही समाजात स्त्रिया आहेत त्या सगळ्यांचा एक सन्मान म्हणून त्यांच्या ह्या चॅनलवरती प्रत्येकीची अशी मुलाखत, प्रत्येकीचा प्रवास उलगडायची एक संधी तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला काय, मला पण दिलेली आहे ती संधी. पण जाता जाता तुम्ही ह्या ज्या समस्त स्त्री शक्ती आहे, हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे, तर त्यांना एक काय संदेश द्याल? मला संदेश देण्याएवढी तर मी मोठी नाही, पण मला एक वाटतं की हा जो नवदुर्गांचा सन्मान आहे हा वसई लाईव्ह न्यूजने जो घेतलाय तो हा स्त्रीत्वाचा किंवा
मातृत्वाचा सन्मान आहे आणि मातृत्वाशिवाय ही सृष्टी निर्माणच होऊ शकत नाही. त्यामुळे देवीचं जे स्थान आहे किंवा मातृत्वाचं जे स्थान आहे किंवा म्हणजे आपण जर बघितलं की घट आपण ठेवतो, कलश ठेवतो, दिवा ठेवतो किंवा धान्य पेरतो, म्हणजे सृष्टी माता आणि माती या दोघींना सृष्टी निर्माण करण्याची जी देवाने संधी दिली आहे, आम्ही खूप भाग्यशाली आहोत की आम्ही एक महिला आहोत. त्याचा आमचा जो सन्मान होतो म्हणजे तुम्ही एका नैसर्गिक गोष्टींचा सन्मान करतायत किंवा त्याची जाणीव तरी समाजाला होते. नवदिन नवरात्र आपण जे म्हणतो त्यातनं मला तरी असं वाटतं की जे 9 महिने जे स्त्रीचे आहे, म्हणजे सृष्टी जी जन्माला येते तिला 9 महिने उदरात आम्ही ठेवतो महिला किंवा स्त्री एखादी, तर त्याचा हा उत्सव आहे. म्हणून त्याच्या मागे 9 दिवस किंवा 9 दिन घेतलंय. त्याची आठवण, सृष्टीचा तो एक सन्मान किंवा सण साजरा केला जातो. तेव्हा मी खूप धन्यवाद देते. पण मला एक खंतही म्हणजे व्यक्त करायची आहे की ह्या ठराविकच महिला पुढे येत आहेत, दिसत आहेत असं नको. तुमच्या पुढे 1000 महिलांची यादी नेक्स्ट इयर यायला पाहिजे आणि त्यातनं तुम्ही 10 सिलेक्टेड महिलांना घ्या. म्हणजे एवढ्या महिला या कार्यरत आहेत पण त्या समोर आल्या पाहिजे. त्यांचं उदाहरण इतर महिलांनी घेऊन समाजात बदल घडला तरच आमच्या सगळ्या महिलांचा खरा सन्मान होईल आणि एकमेकींचा सन्मान करणं आणि एकमेकींना मदतीचा हात देणं हे फार गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. धन्यवाद भारतीताई. वास्तविक बघायला गेलं तर भारतीताईंनी खूप छान सांगितलेलं आहे की असं म्हटलं जातं, म्हणजे आजच्या काळात जर का आपण पाहिलं, अगदी टीव्हीच्या सिरियल जरी पाहिल्या तरी तिथे एकच कळतं की स्त्रीच ही स्त्रीची शत्रुत्व म्हणणारी. पण नाही, भारतीताईंचं खूप छान संदेश आहे की आपण हातात हात घालून सगळ्या जणी एकत्र जाऊया. म्हणजे आज मी एकटी भारती नसेल तर अशा 1000 जणी तयार होतील आणि समाज त्याच ह्याच्यातून खूप पुढे जाईल असं भारतीताईंचं म्हणणं आहे. भारतीताई, तुम्ही खूप छान संदेश दिलेला आहे आणि मला वाटतंय की ह्या तुमच्या संदेशामुळे अनेक जणी जेव्हा ही मुलाखत बघतील त्यावेळी प्रत्येकीला काहीतरी प्रोत्साहन मिळणार आहे आणि ती एक पाऊल नक्कीच त्या वाटेवरती टाकणार आहे. तर भारतीताई, तुम्ही आज इथे आलात आणि छानपैकी आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल वसई लाईव्ह न्यूज चॅनल कडे आपले मनस्वी आभार.